नमस्कार भावांनो, श्रीकांत बनसोडे या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. तर भावांनो, थंबनेल पाहून तर माहीतच झालं असेल की आजचा हा विषय कायावरती आहे. तर भावांनो, भीमा कोरेगाव शौर्य दिन निमित्त एकदम खतरनाक असा तुमच्यासाठी बॅनर एडिटिंगवरती व्हिडिओ घेऊन आलेले आहे. तर भावांनो, जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि आपल्या व्हिडिओवरती ज्यांनी कोणी नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भावांनो, या बॅनरचे तुम्हाला PPLP फाईल हे तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, तिथून तुम्ही एकदम डाउनलोड करू शकता. तर भावांनो, तुमचा जास्त न वेळ घेता या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी फोटो एडिटर ॲप ओपन करायची. ओपन केल्यानंतर इंटरफेस आल्यानंतर भावांनो, न्यू म्हणून दिसत आहे, त्या न्यूवरती असं क्लिक करायचा. क्लिक केल्यानंतर भावांनो असा इंटरफेस येतो. इंटरफेस आल्यानंतर भावांनो, आपले जे बॅनरची जे साईज आहे ते इथून द्यायची. ते बॅनरची जे साईज आहे, वेट आहे ते 10 ठेवायची आणि हाईट आहे ते 12 ठेवायची. जेवढी मी ठेवली तेवढी तुम्ही पण ठेवायची सेमच, कारण का कमी जास्त करू नका. कमी जास्त जर केलं तर जे मी फाईल दिलेली आहे ते क्रॉप होऊन जाईल आणि वेट जे आहे ते 10 ठेवा आणि हाईट जे आहे ते 12 ठेवा आणि इंचेस करायचे इथं. नाही तर 250 टाकायचे, 250 असं टाकायचं. टाकल्यानंतर भावांनो ओके करायचा. ओके केल्यानंतर असा ओपन होऊन जाईल. ओपन झाल्यानंतर भावांनो, आता आपल्याला ते फाईल ॲड करायची, PPLP फाईल ॲड करायची. भावा, ते PPLP फाईल आहे, PPLP फाईल नाही, ते पिक्सल लॅबमध्ये ओपन होत नाही. तर भावांनो, इथे 3 डॉट आहे, तर 3 डॉटला असं क्लिक करायचा. क्लिक केल्यानंतर असं इंटरफेस तयार झाल्यानंतर भावांनो, इथं टेक्स्ट इमेज म्हणून आहे, टेक्स्ट इमेजवरती असं क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर भावांनो त्याला डिलीट करायचा. तर इथं लेअर पॅनल ओपन झालं. लेअर पॅनल ओपन झाल्यानं भावांनो, तर इथून ॲड करायचं. आता कसं ॲड करायचं, आपली PPLP फाईल. तर भावांनो, इथे 3 डॉट दिसत आहे, त्या 3 डॉटला क्लिक करायचा. क्लिक केल्यानंतर असं येतो. असं आल्यानंतर भावांनो, इथं लोड लेअर म्हणून आहे, इथून लोड करून घ्यायची आपली फाईल. भावांनो, लोड करून घ्यायची. भावांनो, जे फाईल जे आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, त्याची लिंक तिथून डाउनलोड करू शकता. आणि भावांनो, त्याला 2 प्रकारचा पासवर्ड दिलेले आहे. ते पासवर्ड मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये 2 प्रकारे बोलून सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा भावांनो. तर भावांनो, इथून असं जे आपली जे फाईल आहे इथून लोड करायची. भावांनो, लोड करायची. तर भावांनो, जे पहिला जे पासवर्ड आहे ते 01 अजून परत 01 असं 0101 असा आहे पहिला पासवर्ड. इथून भावांनो असं लोड करून घ्यायची फाईल. इथं बघा भावांनो, हे फाईल भीमा कोरेगाव जाणार. ओके, असं क्लिक करायचा. क्लिक केल्यानंतर भावांनो, तर फाईल इथं लोड होऊन झालेली आहे. बघा भावांनो, 14 लेअरचं लोड. ओके करायचा. ओके केल्यानंतर भावांनो, या लेअरला असं क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर भावांनो, हे सर्व लेअर आता सिलेक्ट आहेत. भावांनो, काढून टाकलेले आहे. असं याला केलं की सिलेक्ट होतं. ऑल इथं आहे बघा, याला ऑल केलं की सिलेक्ट होतात. हे सिलेक्ट झालेले असं कसं काढायचे, हे बघा सगळे हार आले. आता असं ब्लॅक घेतो. बॅक घेतल्यानंतर भाऊ लेअरला क्लिक करायचा. तर भावानं हे सर्व लेअर सिलेक्ट आहेत. तर कसं काढायचं, तर भावानं इथं ब्ल्यू दिसत आहे बघा, हे तर यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर भावानं लेअर आहे ते आपली निघून गेलेले आहे सर, हे बघा. ओके, तर भावानं आता याच्यामध्ये आता एक फोटो ॲड करायचे. याच्यात हे माझी फोटो आहे, तर ॲड करतो आणि इथं तुमची टाकायची. तर भावानं इथं प्लसवरती क्लिक करायचा. क्लिक केल्यानंतर भाऊ यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर ते दिसत आहे बघा, यावरती असं क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथं अल्बमला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर भाऊ आता जे आपली फोटो आहे तिथून लोड करून घ्यायचं, आता ॲड करायची.
तर भावानो सेकंड जे पासवर्ड आहे ते SHRI श्री असा आहे. तर भावानो इथून फोटो ॲड करायचे. मी एक उदाहरणामध्ये एक फोटो घेतो, यांची घेतो, अप्लाय. ओके, बारीक करतो. ओके, असं ॲडजस्ट करून घ्यायचं. ओके, असं ॲडजस्ट केलं. ओके, याला असं लॉक करायचं, मग आणि कुठं हलत नाही. आणि इथं आता आहे, इथे जे आहे ते आपलं नाव टाकायचं. इथं यावरती क्लिक करायचा, याला असं करायचं, पेन्सिल आयकॉनवर जायचं. ओके, इथं युनिकोड काढून घ्यायचा. युनिकोड कसं काढायचं भावना? तर युनिकोड काढण्यासाठी हे ॲप इन्स्टॉल करून घ्या. प्ले स्टोरला आहे, इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर म्हणून असं प्ले स्टोरला आहे, फ्रीमध्ये आहे, डाउनलोड करून घ्या भावना. याच्यातून कोड काढून घ्यायचा आपल्या इन्फिनिटचा. तिथून याचं नाव टाकायचं, साहेब वाघमारे. ओके, टाकून नंतर युनिकोड टू इन्फिनिट फॉन्ट यावरती असं क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर म्हणून असा ॲड येतो. ॲड आल्यानंतर म्हणून ॲड इथून कॅन्सल करायचा. ओके, कॅन्सल केला. मग इथून कॉपी करायचा. कॉपी झाल्या फोटो एडिटरमध्ये येऊन इथून कॅन्सल करायचा, टाकून द्यायचं, अप्लाय करायचं. ओके, हे बघा भावना आलेलं आहे. ओके, सेट करून पेन्सिलला क्लिक करायचा. जर आपल्याला जर कलर चेंज करायचं राहिलं की इथं बघा कलर चेंज करून घ्यायचा. हे इथं पिंक ठेवतो, अप्लाय करायचं. हे अप्लाय, याचा कलर चेंज झाला. ओके, कलर चेंज झाला. सर्व लेअर हलते पाहून सर्व असं ॲड करू शकता. मी आता ॲड केलेलं होतं ना फोटो, त्या प्रकारे बॅक. ओके, मग इथून असं सेव्ह करायचं. राईटला क्लिक करायचा. राईटला क्लिक केल्यानंतर असं लोड होतं. लोड झाल्यानंतर इथून हे बघा इथं सेव्हचा असं आहे, यावरती क्लिक करून असं PNG करायचं किंवा JPG. हे PNG करतो मी आणि इथं गॅलरीवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर असं सेव्ह होऊन जातो भावना. असं लोड होत आहे.